नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा उत्साह, किल्ला फुलांनी सजला. पाळणा घराजवळ शिवप्रेमींची मोठी गर्दी, किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या निमित्तानं प्रशासनाची तयारी पूर्ण. शिवजन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार. राज्यभरातील शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या निमित्तानं लहान मुलांकडून शिवराय आणि मावळ्यांची वेशभूषा परिधान, चिमुकल्यांकडून रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक संपन्न. सोलापुरात शिवरायांचा पाळणा सोहळ्याचा उत्साह, लखोजी राजे जाधव आणि तानाजी मालुसरे यांच्या वंशजांच्या हस्ते पाळणा सोहळा पार पडला. सोहळ्याला हजारो शिवभक्तांची उपस्थिती. नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह, महाल परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आकर्षक रोषणाई. राजधानी दिल्लीमध्ये शिवजयंती सोहळ्याचं आयोजन, संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये घुमणार शिवगर्जना. चेंबूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शिवरायांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. शिवरायांचा 350वा राज्याभिषेक सोहळा माझ्या वतीनं होणार, याचा अभिमान. मुख्यमंत्री म्हणून मी भाग्यवान. चेंबूरमधून मुख्यमंत्री शिंदे यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात. पवार गटाच्या याचिकेवर आज सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी. अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या सभास्थळी शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री शिंदे. 441 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 32 लाखांची तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 लाखांची नुकसान भरपाई. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस. अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जरांगेंचं उपोषण. जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं तर राजकारणामध्ये उलथापालथ होईल. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. तर जरांगेंना दिल्या जाणाऱ्या जेवणावर लक्ष ठेवावं, आंबेडकरांचा सल्ला. माझ्या नादी लागू नका, टपकून जाशील. मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा. तर खानदान मिटवण्याची भाषा जरांगेंना शोभते का? पोलिसांनी जरांगेंवर तत्काळ गुन्हा दाखल करावा. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मागणी. हिंमत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघातून लढेन. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आदित्य ठाकरेंचं शिंदेंना खुलं आव्हान. भाजपने 2022 मध्ये शिवसेना फोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी फोडली आणि 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न. एक टीम पक्ष फोडते तर एक टीम कुटुंब फोडते. आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा. कल्याणमध्ये दुसरा खासदार देऊ म्हटल्यावर शिंदेंनी रडारड केली. मातोश्रीवर येऊन राजीनामा देतो म्हणाले तर ईडी आयटीमधून स्वतःला वाचवण्यासाठी दिल्लीसमोर लोटांगण घातलं. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. बारामतीमध्ये नणंद भावजाई लढत अटळ. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये. महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा TV9 मराठीकडे दावा. उन्हाळा वाढतोय, आईस लागेल म्हणून पक्षप्रवेश होतात. विरोधक सैरावेरा पळतायत. ते अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर. यंत्रणांच्या कारवायांवरून दादांना दाखवला आरसा. विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत. आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मागितलं. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा लढण्याची शक्यता. इंदापूर विधानसभा मतदारसंघावर माहितीमध्ये तिढा वाढण्याची शक्यता. भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता आणि पुत्र राजवर्धन यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलाय. विधानसभेमध्ये जो मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेला मदत करू, अप्रत्यक्षपणे अंकिता पाटील यांचा इशारा. लातूरमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण. विलासराव देशमुखांवर बोलताना रितेश देशमुख भाऊक. वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका नेहमीच मागे उभे राहिले. आमचं नातं म्हणजे काका पुतण्याचं नातं कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण. रितेश देशमुखांकडून काका दिलीपराव देशमुखांबद्दलचं प्रेम व्यक्त. काका पुतण्याचं नातं काँग्रेसला धारजीण. राजकारणामुळे व्यक्तिगत नातं तोडू नये, जयंत पाटलांचं वक्तव्य. तर ज्या परिवारामध्ये अविश्वास तिथे काका पुतण्याचं भांडण होणारच. पटोलेंचा अजितदादांवर निशाणा. विलासराव असते तर काँग्रेस फोडायची कुणाची हिंमत नसती. विश्वजित कदम यांचं वक्तव्य. तर 100 नेते पक्ष सोडून गेले पण काँग्रेस फुटली नाही. सतेज पाटलांचा अशोक चव्हाणांवर निशाणा. आपली सत्ता आल्यानंतर अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये परततील. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा दावा. तर काँग्रेसनं ज्यांना मुख्यमंत्री केलं त्यांनाच भाजपनं चोरून नेलं. नाना पटोलेंचा भाजपसह अशोक चव्हाणांवर निशाणा. नांदेड लोकसभेची जागा वंचितसाठी सोडण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. नांदेड जिल्हा कमिटीची प्रदेश कमिटीकडे मागणी.
अकोल्यामध्ये हिंदू मुस्लिम आनंदानं राहतात, वाद होतील अशी वक्तव्य टाळा. ओबीसी आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या सभेवरून अमोल मिटकरींचं आवाहन. तर मिटकरींनी फोन करून मला बोलावं, मग मी माझ्या भाषेत त्यांना उत्तर देईन. नितेश राणेंचा मिटकरींना इशारा. काँग्रेस नालायक असल्याची प्रकाश आंबेडकर यांची टीका. तर मी काँग्रेसच्या जागी असतो तर भाजपला देशाची माफी मागायला लावली असती. आंबेडकरांचा काँग्रेससह भाजपवर निशाणा. मवियाच्या बैठकीला वंचितचे प्रतिनिधी हजर, पण अशोक चव्हाण गायब. मग बोलायचं कोणाशी? वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा टोला. दादांमुळेच 15 वर्ष संसद रत्न पुरस्कार मिळाला. निवडणुकीमध्ये दादांचा शब्द आणि विकास काय असतो ते दाखवणार. रुपाली चाकणकर यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा. पोलीस काय करणार? जास्तीत जास्त भाषण रेकॉर्ड करून बायकोला दाखवतील. आमच्या राज्यामध्ये काय करणार? जागेवर राहायचं आहे ना? अकोल्यामध्ये नितेश राणे यांचा पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. पोलिसांना आव्हान देणारी स्क्रिप्ट भाजपनं दिली का? नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची ट्विट करत टीका. मवियाच्या काळामध्ये पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलिसांची काळजी वाटली नाही का? वडेट्टीवारांच्या ट्विटला नितेश राणेंकडून रिट्विट करत प्रत्युत्तर. अखेर 2.25 महिन्यानंतर केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवली. कांदा उत्पादकांसह व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. माजी मंत्री काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचं निधन. वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. महाराष्ट्रातून 4 मुस्लिम खासदार निवडून आणणार. अकोल्यामधल्या मेळाव्यातून ओबीसींचा निर्धार. राज्याच्या सांस्कृतिक खात्याचा कला क्षेत्राला दुहेरी दिलासा. चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू होणार. तर निःशुल्क चित्रीकरणाचा प्रस्तावही विचाराधीन. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. पुण्यामध्ये सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून चर्चांना उधाण. मविया सरकारमध्ये पुतळ्याच्या वादावरून राजकारण तापलं होतं. खबरदारी म्हणून पोलीस सतर्क. धुळे शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ किल्ल्याची प्रतिकृती. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण. कांदिवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आकाशातून पुष्पवृष्टी. शिवजयंतीच्या निमित्तानं नरसिंह स्वराज्य रक्षक फाउंडेशनच्या वतीनं शिवरायांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवजयंतीचं औचित्य साधा 2 दिवसांमध्ये 6 गड किल्ल्यांसर. गिर्यारोहकांकडून शिवरायांना अनोखी मानवंदना. जळगावमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन. तरुणांसह महिलांचाही भव्य फेटे बांधून रॅलीमध्ये सहभाग. धाराशिवमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं शिवराज्याभिषेक. रिक्षा समितीच्या वतीनं रिक्षा रॅली. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषामध्ये फुलांची उधळण. साताऱ्याच्या कराडमध्ये कला शिक्षकांना पिंपळाच्या पानावर साकारलं शिवरायांचं चित्र. शिवरायांच्या विविध आकर्षक छबी साकारत शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन. कोल्हापूरच्या बेळगावमधील येल्लूर गावातील राजहंस गडावर शिवरायांची 52 फुटी प्रतिमा. गडाचा परिसर धुक्यामध्ये हरवल्यानं गडाच्या सौंदर्यामध्ये आणखीनच वाढ. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये कराड पोलिसांचा रूट मार्च. शिवजयंती शांततेमध्ये साजरी करण्याचं आवाहन. रत्नागिरीमध्ये लघु आणि सूक्ष्म माध्यमातून औद्योगिक मेळाव्याचं आयोजन. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे उपस्थित राहणार. गोदावरी जन्मोत्सवाच्या निमित्तानं नाशिकच्या गोदा घाटावर महाआरती संपन्न. आरतीच्या गजरानं आणि भाविकांच्या जयघोषानं गोदा घाट दुमदुमून गेला. वंचित बहुजन आघाडीचा 22 तारखेला महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा. पूर्वसूचना न देता नेहरू नगरमधील वंचितचं कार्यालय जमीनदोस्त केल्यानं वंचित आक्रमक. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वंचितची आढावा बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना. आमदार वंदा म्हात्रेंचं महापालिका आयुक्तांना पत्र. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये नागरी सुविधांकरता तरतूद आणि पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी विविध स्रोतांचा वापर करण्याचा पत्रामध्ये उल्लेख. लहान मुलांवर कर्करोगाचे उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयाकडून संलग्न 5 केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय. केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी 6,000पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करणं शक्य होणार. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अभिन्यासामधील 38 मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास रखडला. ना हरकत प्रमाणपत्राच्या परिपत्रकामुळे पुनर्विकास प्रस्ताव मंजूर होण्यात अडचण. वसई भाईंदर रोरो सेवा उद्यापासून सुरू होणार. प्रायोगिक तत्वावर रोरो प्रवासी फेरी बोट सेवा सुरू करण्याचा निर्णय. तांत्रिक अडचणीमुळे याआधी सलग 2 वेळा उद्घाटन रद्द. गोंदियामधील शेतकरी जाणार परदेशात. परदेशातील शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातर्फे निवड.
पुण्यात उन्हाळ्याचा चटका वाढल्यानं पालेभाज्यांची आवक कमी. आवक घटल्यामुळे कोबी, फ्लॉवर, वांग्याच्या दरामध्ये वाढ. इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. जळगावमध्ये 19 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन. मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन संपन्न. हेडगेवार नगरामधील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींची अनोखी मानवंदना. 1 रुपयाच्या नाण्यावर साकारली शिवरायांची प्रतिकृती. नंदुरबार जिल्ह्यामधील आदिवासी दुर्गम भागामध्ये आरोग्य सुविधा बळकट करण्याचा प्रयत्न. नवीन ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयासाठी शासनाकडे प्रस्ताव. नंदुरबार जिल्ह्यामधील सारंगखेडा बॅरेजच्या दरवाजांना गळती. हजारो लिटर पाणी वाया जाणारं पाणी शेतकऱ्यांना मिळावं आणि तत्काळ बॅरेजची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. धुळ्यामधल्या अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. गावातील पाणी टंचाई सदृश परिस्थितीमुळे ग्रामस्थ चिंतेत. धुळ्यात केळीचे दर पडल्यानं शेतकऱ्यांकडून केळी तोडणी बंद. केळ्याला किमान 15 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जाणता राजा महानाट्याला प्रारंभ. शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि प्रशासनाच्या वतीनं महानाट्याचं आयोजन. अहमदनगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेनेचं आंदोलन. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी. कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातील नागरिक पुन्हा एकदा आक्रमक. कचरा गाडीची आणि चालकाची आरती करत केला पालिका प्रशासनाचा निषेध.